महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षांसंदर्भात चुकीची माहिती प्रसारित झाली होती. एमपीएससी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका लीक प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून एमपीएससी परीक्षार्थींनी या अफवांवर विश्वास न ठेवता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे असे आवाहन आयोगाने केले आहे. एमपीएससीच्या सर्व प्रश्नपत्रिका अत्यंत कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित आहेत. अशा बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. या अफवेच्या मुळाशी जाण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे असे एमपीएससी सचिव सुवर्णा खरात यांनी म्हटले आहे. सगळ्या सेंटरमध्ये, सगळ्या जिल्ह्यांमध्ये, सगळ्या शाळा महाविद्यालय जी आहेत, मी मगाशी सांगितलं की 869 आमचे केंद्र आहेत. त्या 869 केंद्रांवर ही परीक्षा ही आधी जवळजवळ 1.5 महिना तरी आमच्याकडे तयार असते. ते मी नाही सांगू शकत, ते मी नाही सांगू. पण त्या सुरक्षित आहेत. सरकारी यंत्रणेमध्ये त्या सुरक्षित आहेत. वारंवार प्रकार झालेला नाहीत. हे नाही, हॉल तिकीटचा विषय वेगळा होता कम्प्लिटली. जे हॉल तिकीट असतात आणि आपली वेबसाईट आहे, तर वेबसाईट वरती बऱ्याचदा लोड येतो. हॉल तिकीट फक्त त्यांना डाउनलोड करायचं असतं, त्यामुळे त्यात काही फार असे गोपनीय किंवा असे काही माहिती नव्हती. परंतु ते त्या हॅकरनी तो केलेला. इथे मात्र जे होत आहे ते पूर्णपणे फसवणूक होत आहे. इथे उमेदवारांना सांगितलं जातंय की तुम्हाला आम्ही प्रश्नपत्रिका देतो आणि त्याच्या बदल्यात तुम्ही आम्हाला पैसे द्या. अशा प्रकारचं तुम्ही कोणी ते युट्यूब वरून ते ऐकू शकता रेकॉर्डिंग आणि तुम्ही ते नाही ते आम्ही नंतर ते आम्ही केलं, आणखी सिक्युअर केलं. आहेत माझ्याकडे उमेदवारांच्या पण तक्रारी आल्या आणि त्यांनी सांगितलं. माझ्याकडे येत आहेत आता तरी माझ्याकडे 3 तक्रारी आलेल्या आहेत. 3 तक्रारी अशा आहेत की त्याच्यामध्ये त्यांनी कोट केलाय. एका उमेदवारांनी 2 मोबाईल नंबर दिलेले आहेत आणि आणखीन 1-2 उमेदवारांनी त्यांनी एक नंबर दिलेला आहे आणि तो बऱ्याच अंशी कॉमन आहे. सो असंही असू शकेल की कॉमन नंबर वरून काहीतरी ते एक फसवणूक करण्याचा एक प्रयत्न त्यांनी असू शकेल. आणि आता आपला जो नवीन कायदा आलेला आहे माल प्रॅक्टिसेसचा, त्यामध्ये ती तरतूद पण आहे की परीक्षेत जर तुम्ही अडथळा आणलात तरी देखील तुम्हाला त्यामध्ये काय म्हणजे शिक्षा होऊ शकते. नाही ऐका, त्याच्यामध्ये आम्हालाही प्रश्न होता, परंतु हे नंबर काही क्लासेस कडून किंवा काही डेटा मधून त्यांच्याकडे गेले असण्याची शक्यता आहे. आमच्याकडून ते गेलेल्या नाही, कारण बरेच उमेदवार हे क्लासेसमध्ये करत असतात किंवा ऑनलाईन परीक्षेची तयारी करत असतात. तर त्यामधून तो डेटा, आता त्या उमेदवाराचा नंबर कसा त्यांना मिळाला हा वेगळा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. परंतु मुख्य मुद्दा आहे की प्रश्नपत्रिका लीक अजिबात झालेला नाही. दुसरा मुद्दा आहे की उमेदवारांनी अशा प्रकारच्या आमिषाला बळी पडू नये. आणि तिसरा मुद्दा आहे आपली ओरिजिनल डॉक्युमेंट अशा कोणत्याही जे काही अशी मागणी करत आहेत त्यांच्याकडे देऊ नये. आणि आम्ही पोलिसांकडे याची तक्रार केलेली आहे. सीपी पुणे याची चौकशी करत आहे. त्यांचा जो काही रिपोर्ट येईल ते आम्ही नंतर कशाने सोशल मीडियाबद्दल कसं आहे, आज आपली एक पद्धत आहे. आपण आता पोलीस स्टेशन आणि यांना आपण तक्रार करणार आणि याच्यामध्ये जे काही तथ्य आहे ते आल्यानंतर आपण आम्ही आता प्रसिद्धीपत्रक तयार केलेलंच आहे. ते प्रसिद्धीपत्रक आमच्या वेबसाईटवर जाणारच आहे. फक्त मी असा विचार केला की आधी मी आपल्या सगळ्यांशी बोलेल आणि मग मी ते सोशल मीडिया आमचे जे काय आहे, ट्विटर आहे किंवा आम्ही आमची वेबसाईट आहे त्यावर आम्ही जाहीर करू. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.